जय हिंद मित्रांनो, मी पालघर पोलीस मनोहर लेकुडगे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपला अपूर्णांक चॅप्टर चालू आहे. अपूर्णांक चॅप्टरचा भाग 1 काल झालेला आहे. आज भाग 2 चा पहिलं उदाहरण बघू आपण. काय पहिलं उदाहरण? 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.01 भागिले 0.06 गुणिले 0.03 गुणिले 0.1. तर मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो, जर वरी आणि खाली भागाकार मध्ये जर वरी अंशस्थानी आणि छेदस्थानी जर समान दशांशच्या नंतर बघा दशांशच्या नंतर समान अंक असतील तर ते दशांश चिन्ह काय होतं? नाहीसं होऊन जातं, कट होऊन जातं. मग इथं बघा 0.36 आहे, इथं 0.06 आहे, इथं दोन स्थळाच्या नंतर इथं दोन स्थळाच्या नंतर म्हणजे दशांश चिन्ह काय होईल गेलं, उडून गेलं. त्याच्यानंतर बघा गुणिले 0.27 आहे, 0.03 आहे, म्हणजे दोन दोन स्थळानंतर आहे, समान आहे, म्हणून इथलं सुद्धा दशांश चिन्ह काय झालं, उडून गेलं. मग इथं बघा 0.01 आहे आणि इथं 0.1 आहे. तर अशा वेळेस काय करायचं, इथं एक वरचा लिहून घ्यायचा, हा खालचा एक लिहून घ्यायचा, दोन्हीलाही गुणिले करायचं किंवा गुणिले नाही केलं तरी चालतंय. काय करायचं, वरी दोन स्थळानंतर दशांश चिन्ह आहे, खाली काय करा, 2 शून्य वाढवा. खाली एकाच स्थळानंतर दशांश चिन्ह आहे, वरी 1 शून्य वाढवा. समजलं? हा शून्य कटला. बघा 6 6 36 3 9 27 9 सकी 54 54 1 54 आणि भागिले इथं काय उरलं, 10 उरलंय. मग 54 ला 10 न भागितलं काय येते, 5.4. हा शून्य कट करायचा आणि वरी एका स्थळानंतर दशांश चिन्ह द्यायचं. तुमचा आन्सर काय आलं, 5.4 आलं. चला पुढचं उदाहरण बघू आता आपण. झिरो दशांश 9 गुणिले 0.09 गुणिले 0.009 भागिले 0.0009 गुणिले 9. अशा उदाहरणामध्ये काय करायचं, दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचं. सुरुवातीला 9 गुणिले 9 गुणिले 9 वरचे 9 9 9 लिहून घेतले, खाली 2 वेळेस 9 आहेत, मी खालचे 2 वेळेस 9 गुणिले 9 लिहिले. वरी गुणाकाराचं चिन्ह, खाली गुणाकाराचं चिन्ह, खाली 1 2 3 4 4 स्थळानंतर दशांश चिन्ह आहे, 1 वर 4 शून्य वरी द्यायचे. वरी बघा 1 2 3 हे इथं 1 2 3 आणि 2 5 आणि इथं 1 6. एकूण किती स्थळ आहेत दशांशानंतर 6, म्हणून 1 वर किती शून्य द्यायचे, तर 6 शून्य द्यायचे. बघा इथं 1 2 3 4 5 6 दशांशानंतर किती स्थळ आहेत, 6. तर मी खाली काय केलं, वरी जेवढे आहेत तेवढे खाली शून्य द्यायचे, खाली दशांशानंतर जेवढे अंक आहेत तेवढे वरी शून्य द्यायचे. बघा इथं 4 शून्य हे कटले, इथले 4 शून्य कटले, हे 9 हे 9 कटला, हे 9 हे 9 कटला, उरलं काय, 9च्या छेदात 100. 9च्या छेदात 100 म्हणजे काय हो, या 100 मधले 2 शून्य काढायचं, तो उजवीकडून हा एक अंक हा दुसरा अंक 2 शून्य काढायचे, म्हणून 2 अंकाच्या नंतर दशांश चिन्ह देऊन टाका. 0.09 हे तुमचं आन्सर असेल. चला पुढचं उदाहरण बघू आपण. एक 5 0 0 0 0 0 भागिले 0.00003 बरोबर m. तर m बरोबर किती म्हणले, काय करायचं, वरच बघा 15 वर किती शून्य आहे, तो 5 शून्य द्या, गुणिले करा. इथं बघा दशांशानंतर किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6. 1 वर तेवढे शून्य द्या, 1 2 3 4 5 6 भागिले हा 3 आता जशास तसा. काय झालं, 3 5 15. मग काय आलं, 5 वर किती शून्य येणार, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि हे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 किती आलं, 5 वर 11 शून्य आले 5 वर. पण ऑप्शन मध्ये जर तसं नसेल
ऑप्शन मध्ये जर असं नसेल तर काय करायचं, 5 गुणिले 10चा 11वा घात करायचा. किती शून्य आहेत, 11 शून्य आहेत. जेवढे शून्य तेवढा 10चा घात असतो. बघा इथं लिहिलं मी 100. 100 म्हणजे काय हो, 10चा वर्ग. एक वर किती शून्य आहेत, 2. मी जर लिहिलं इथं 1000 तर हा काय होतो, 10चा घन. म्हणजे किती शून्य आहेत, एक वर 3 शून्य म्हणून तिसरा घात. तसंच इथं किती शून्य आहेत, 10 शून्य आहेत म्हणून 11 शून्य आहेत. 11 शून्य आहेत म्हणून 10चा कितवा घात, 11वा घात. समजलं. चला पुढचं उदाहरण बघू. मग आन्सर काय येते तुमचं, 5 × 10⁻11 किंवा असं 5 लिहायचं, 5 वर पुढे 11 शून्य. मग बघायचं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष काय होते पुढे ते. पुढचं उदाहरण बघू आपण. 0.2 अधिक 0.02 गुणिले 0.002 वजा 0.02 बरोबर क्वेश्चन मार्क. बघा उदाहरण काय, बेरीज, गुणाकार, वजाबाकी असं जर उदाहरण आलं तर आपला नियम काय, कंचे भागू बेव, आधी कंस मग जाचीचे मग गुणाकार मग भागाकार मग बेरीज मग वजाबाकी. मग आपल्याला इथं सर्वात आधी कुठली क्रिया करावी लागेल तर गुणाकाराची. मग गुणाकाराची क्रिया करताना दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचं. बे दोन्ही 4 किती स्थळानंतर दशांश चिन्ह, 1 2 3 आणि इथं 2, 5 स्थळानंतर 5 स्थळ उजवीकडून डावीकडे जायचं. 1 2 3 4 5 दशांश चिन्ह देऊन टाकायचं, वजा 0.02. आता बेरीज अगोदर करा, वजाबाकी अगोदर करा, काही फरक पडत नाही. मग यांची बेरीज करायची, बेरीज करायची म्हणजे काय हो, दशांश अपूर्णांकामध्ये जर बेरीज करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्यायचं. 0.2 इथं 0.00004 यांची बेरीज 4,0,0,0,0 2.0 काय आली बेरीज, 0.2004 वजा 0.02. आता याच्यातून बघा 0.2004 मधून वजा 0.02 मायनस करायचंय. तर काय करायचं, वजा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, वजा बाकीचं चिन्ह दिलं. आता करा वजा बाकी, 4,0,0,0 शून्यातून 2 जात नाही, इथला 1 हातचा इथं घ्या, 10 मधून 2 गेले 8, इथं राहिला मग 1 मधून 0 गेला 1, दशांश चिन्ह जशाच तसा, हा 0 जशाच तसा. तुमचा आन्सर काय, 0.18004. आणि सगळ्यात महत्वाचं आहे गणितामध्ये कॅल्क्युलेशन. तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं म्हणजे सर्व काही जमतं. हा चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 41.0812 मधून कोणती संख्या वजा करावी, म्हणजे वजाबाकी 32.487 येईल. बघा 41.0812 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे वजाबाकी 32.487 येईल. तर काय केलं मी, 41.0812 मधून कोणती संख्या वजा करावी माहित नाही, x वजा करावी, वजाबाकी काय भेटाले 32.487. बघा 41.0812 32.487 बाजू बदललं, प्लसचं मायनस झालं, 32.487 बरोबर हा मायनस एक्स बाजू बदलला काय झाला, प्लस एक्स झाला. आता यांची वजाबाकी करा, उभी मांडणी करू आपण. 41.0812 आणि 32.487 पुढे काय नाही म्हणजे 0. बघा 2 मधून 0 गेला 2, इथं 11तून 7 गेले 4, इथं 7 राहिले. मग इथून हातचा घेता येत नाही, इथून हातचा घ्या. एक इथं झाले किती 0, इथं झाले 10, 10 मधला एक इथं गेला, इथं झाले 9, मग इथं
7 होते तर इथं झाले किती हो 17. 17 मधून 8 गेले बघा, 17 मधून 8 गेले किती उरतात हो 9 उरतात. त्याच्यात 9 मधून 4 गेले किती उरतात 5. पुन्हा इथं शून्य होता, इथला एक हातचा इथं घ्या. 10 मधून 2 गेले 8, दशांश चिन्ह ज्या ठिकाणी आहे तिथं ठेवा. 3 मधून 3 गेले 0, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 8.5942. 8.5942 ही संख्या आहे. 41.0812 मधून वजा केली तर उत्तर काय भेटते तुम्हाला 32.487 भेटते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 5/7 मध्ये 5/7 मध्ये किती मिळवावेत, किती मिळवावेत. 5/7 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज, म्हणजे बेरीज 7/5 येईल. बघा काय म्हणले उदाहरणामध्ये 5/7 मध्ये किती मिळवावेत माहित नाही, एक्स मिळवावेत. बेरीज किती आले 7/5 आले. तर काय करायचं एक्स बरोबर हे 7/5, हे 5/7 बाजू बदललं, प्लसचं काय झालं मायनस झालं. सॉरी आधी यांची बेरीज करून घ्यावं लागेल आपल्याला. बेरीज केली तरी जमल, नाही केली तरी जमल. यांची दोन्ही पद्धतीने उत्तर येईल, कारण इथं प्लसचं चिन्ह आहे. बाजू बदललं 5/7 वजा बाकी बघा 5/7 अधिक x बरोबर 7/5, x बरोबर 7/5, हे 5/7 इकडं प्लस मध्ये आहे, बाजू बदललं मायनस मध्ये गेलं. x बरोबर 7×7 49 वजा 5×5 25 भागिले 7×5 35 बरोबर 49 मधून 25 गेले, 9 मधून 5 गेला 4, 4 मधून 2 गेले 2, 24 छेदामध्ये काय आलं 35 आलं. तर तुमचं 5/7 मध्ये जर तुम्ही 24/35 मिळवले तर तुमचं उत्तर काय येईल 7/5 येईल. याच्यानंतर दुसरी स्टेप बघू याची आपण, असं उदाहरण सोडविता येते का. याच्या खाली काही नाही म्हणजे 7x 5×1=5 अधिक 7×1=7 बरोबर 7/5. मी काय केलं बघा, याच्या छेदात काही नाही म्हणजे 1 असतो, याचाच इथं बेरीज करून घेतली आधी. 7 × 1 7x, 5×1=5 आणि 7×1=7 गुणाकार, मग 5 अधिक 7x बरोबर हा 7 गुणाकारातला तिकडे कुठे गेला भागाकारातला वरी गुणाकारात गेला, हे 5 जशास तसे राहिले. मग 5 अधिक 7x बरोबर 7×7 49 छेदात 5 वरी लिहितो. मग बघा 5 अधिक 7x बरोबर 49 छेदात 5, तर 5 अधिक 7x आहे. 5 अधिक 7x, हे 7x इकडे जशास तसे 49 छेदात 5, हा 5 तिकडे नेला -5 झाला प्लसचा. 7x बरोबर 49 5×5 25 वजा 25 भागिले 5. 7x बरोबर 49 मधून 25 गेले 24/5, x बरोबर 24/5 गुणाकारातला 7 इकडे भागाकारात आला 24/7 35. कसंही सोडवा आन्सर तेच येतं, काही फरक पडत नाही. मी फक्त चेक करू लागलो की या दोन्ही स्टेटमेंट तेच येतं का. चला पुढचं उदाहरण बघू आपण. एका संख्येच्या 4/7 एका संख्येच्या 4/7 3/4 मध्ये 24 ही संख्या मिळविल्यास एका संख्येच्या 4/7 3/4 मध्ये 24 ही संख्या मिळवल्यास तीच संख्या मिळते, तर ती संख्या कोणती.
बघा एका संख्येच्या 4/7च्या 3/4 मध्ये बघा एक संख्या माहित नाही ती संख्या x, त्या संख्येच्या च्या म्हणजे गुणाकाराचं चिन्ह, 4/7 च्या म्हणजे पुन्हा गुणाकाराचं चिन्ह, 3/4 मध्ये म्हणजे बेरजेचं चिन्ह, मध्ये किती मिळवायचे 24 ही संख्या मिळवल्यास तीच संख्या मिळते. म्हणजे पहिल्यांदा कोणती संख्या एक संख्या मानली होती तर तीच संख्या काय तिचं उत्तर भेटायलंय. मग आता ही झाली आपली मांडणी. आता आपण सोडू. अगोदर काय करायचं गुणाकार करायचा, 4 कटले 3 गुणिले x, 3x छेदात 7 अधिक 24 बरोबर x. आता 24च्या खाली काही नाही म्हणजे छेदात 1 असतोच, मग 24 गुणिले 7 करा, 3x अधिक 7 चोक 28 ला 8 हातच्याले 2, 7 दोन्ही 14 2 किती हो 18 भागिले 7 बरोबर x. वर लिहितो मी 3x अधिक 188 बरोबर हा भागाकारातला 7 कुठे गेला हो गुणाकारात गेला, 188 बरोबर 7x हा 3x बाजू बदलला मायनस झाला, 188 बरोबर उरलं काय 4x, हा 4 बाजू बदलला परत इकडे आला गुणाकारातला इकडे भागाकारात गेला. बघा 4 चोक 16 2 उरले 4 7 28 म्हणजे ती संख्या कोणती हो तर ती संख्या 47. बघा 47 या संख्येच्या 4/7च्या 3/4 मध्ये जर 24 मिळवलं तर तुमचं उत्तर किती आलं पाहिजे 47च आलं पाहिजे. ती संख्या x म्हणजे 47. बघू आपण येते का 4 कटलं हे वरी उरलं काय 7 त्रिक 21 7 त्रिक 21 ला 1 हाच्याले 2 4 त्रिकम 12 2 14 141 भागिले 7 अधिक 24. 24 आणि 7 चा गुणाकार करा, 141 अधिक 24 आणि 7 चा गुणाकार केला आपण किती आला 188 भागिले 7. मग या दोन्हीची बेरीज करा, 8 आणि 1 किती 9, 8 आणि 4 12 ला 2 हाताला 1 2 आणि 1 3 भागिले 7. बघा भागाकार आपला किती आला पाहिजे 47च आला पाहिजे. 7 चोक 28 उरले किती हो 4 7 7 49 आलं उत्तर 47. म्हणजे आलेलं आपलं उत्तर काय हो अगदी बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. तीन छेद सात मध्ये 3/7 किती वेळा मिळविले असता बेरीज 3 येईल. बघा 3/7 मध्ये 3/7 किती वेळा म्हणजे मल्टिपल वेळा. म्हणजे काय मल्टिपल म्हणजे गुणाकाराचं चिन्ह. 3/7 मध्ये 3/7 किती वेळा बघा 3/7 मध्ये म्हणजे बेरजेचं चिन्ह. 3/7 किती वेळा म्हणजे मल्टिपल वेळा, किती वेळा माहित नाही x वेळा मिळविले असता बेरीज किती भेटाले हो 3 भेटाले. मांडणी झाली. आता फक्त सोडवायचंय. तर अगोदर काय हो कंचे बागू बेवनुसार अगोदर गुणाकार आणि गुणाकारामध्ये वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार x खाली काही नाही म्हणजे 1 3 गुणिले x 3x 7 गुणिले 1 7 बरोबर 3. आता बेरीज करा. मग बेरीज करताना काय हो छेद समान आहे छेद एकच ठेवा, अंशाची बेरीज करा. अंशाची बेरीज 3 आणि 3 6 x करताल. चुकून करायचं नाही. इथं चल x आहे इथं x चल नाही. जर चल समान असेल तरच बेरीज होते अदर होत नाही. जशास तसं ठेवून द्यायचं बरोबर 3. 3 अधिक 3x बरोबर 7 इकडे गेले गुणाकारात किती झाले हो 7 त्रिक 21. 3x बरोबर 21 हे प्लस 3 बाजू बदलले काय होणार -3. मग काय हो x 3x बरोबर 21 - 3 किती हो 18. x बरोबर 18 गुणाकारातले 3 भागाकारात आले x बरोबर किती हो 6. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे बघा. म्हणणं असं आहे त्याचं की हे जे 3/7 आहेत या 3/7 मध्ये किती वेळा बघा 3/7 मध्ये 3/7 किती वेळा तर 6 वेळा मिळविल्या असता बेरीज किती येईल 3 येईल. मग तुम्ही काय करा हा पहिल्यांदा मिळविला, हा दुसऱ्यांदा मिळविला, हा तिसऱ्यांदा मिळविला, हा चौथ्यांदा मिळविला, हा पाचव्यांदा मिळविला आणि हे
6व्यांदा मिळाला. 3/7 मध्ये 3/6 किती वेळा? 6 वेळा मिळविल्यास बेरीज 3 येते का बघू. 1 2 3 4 5 6 6 वेळा मिळविले. बघा 7 समान आहे, छेद 7 लिहिला. 1 2 3 4 5 6 7 7 त्रिक 21. बघा 7 त्रिक 21 आलं उत्तर 3. बघा 3/7 मध्ये 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवले असता, किती वेळा मिळवले असता बेरीज 6 येईल. बेरीज 6 येईल. म्हणजे पहिले किती येईल म्हणलं होतं 3, आता बेरीज किती आले 6. मांडणी करा. 3/7 मध्ये 3/7 3/7 मध्ये 3/6 किती वेळा x वेळा मिळविल्यावर बेरीज 6 येईल. करा कॅल्क्युलेशन. 3/7 अधिक गुणाकार करा. 3 गुणिले x 3x 7 1 7 बरोबर काय हो 6. आता 7 छेद समान आहे ठेवून द्या. वरील 3 अधिक 3x बेरीज बरोबर 6. इकडं 3 अधिक 3x 7 इकडं गेला. 6 गुणिले काय झालं 7 झाले. भागाकारातला बाजू बदललं गुणाकारात गेला. आता काय करायचं 3 अधिक 3x बरोबर 7 सकम 42. मग हे 3x बरोबर 42 हे +3 बाजू बदललं -3 झाले. 3x बरोबर किती हो 39. x बरोबर 39 हा गुणाकारातला 3 भागाकारात आला. x बरोबर 3 1 3 3 3 9 काय आलं उत्तर तुमचं 13. म्हणजे काय हो 3/7 मध्ये 3/7 किती वेळा 13 वेळा मिळविल्यावर तुमची बेरीज काय भेटल 6 भेटल 6. आणि हे उदाहरण जास्तीत जास्त करून पोलीस भरतीला पडतात. बघा नेक्स्ट क्वेश्चन. 2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाचे दुप्पट किती वेळा मिळविल्यास बेरीज 2 येईल. बेरीज 2 येईल. बघा काय म्हणले हो 2/9 या अपूर्णांकात अधिक 2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाची काय म्हणले दुप्पट किती वेळा मिळविल्यास माहित नाही. मल्टिपल वेळा म्हणजे किती वेळा x वेळा मिळविल्यास बेरीज किती येईल म्हणले 2 येईल म्हणले. बघा 2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाची काय हो दुप्पट 1/9 या अपूर्णांकाची दुप्पट किती वेळा मिळविल्यास माहित नाही. मल्टिपल वेळा म्हणजे गुणिले x वेळा मिळविल्यास बेरीज आपली काय आले 2. मांडणी झाली. आता आपल्याला काय करायचंय फक्त सोडवायचंय. तर 2/9 अधिक गुणाकार करून घ्या. 2 1 9 1 9 गुणिले x बरोबर 2. कंस सोडीला. आता x सोबत पुन्हा गुणाकार करा. 2/9 अधिक 2 गुणिले x 2x/9 बरोबर काय हो 2. आता मी इकडे लिहितो वरी. बघा 9 9 छेद समान आहे. 9 ठेवा. वरी 2 अधिक 2x जसे असतं बेरीज होत नाही. मी तुम्हाला सांगितलंय जर चल समान असेल तरच बेरीज होते, अदरवाइज होत नाही. 2 अधिक 2x बरोबर 2. हा 9 गुणाकारात गेला भागाकारातला. 2 अधिक 2x बरोबर 9 दोन्ही काय हो 18. 2x बरोबर 18 प्लस 2 बाजू बदललं -2 झाला. 2x बरोबर 18 मधून 2 गेले 16. x बरोबर हा 2 गुणाकारातला कुठे गेला भागाकारात गेला. मग 2 8 16 किती येते उत्तर x बरोबर 8. समजलं तुम्हाला x बरोबर 8. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण.
पण येते हा. 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 अधिक 1/5 गुणिले 6 अधिक 1/6 गुणिले 7 बरोबर क्वेश्चन मार्क असं येते. तर मी तुम्हाला संख्या चॅप्टर मध्ये सुद्धा सांगितलं होतं. अशा वेळेस काय करायचं, हा शेवटचा छेद 7 घ्यायचा, पहिल्याचा हा पहिला छेद 2 वजा करायचा आणि खाली त्या दोन्हीचा काय करायचा, गुणाकार करायचा. 7 मधून 2 गेले 5 आणि 7 दोन्ही 14 हे तुमचं उत्तर असेल. ही आहे शॉर्ट स्ट्रेट. हे उदाहरण काय समजून सांगतो तुम्हाला. उत्तर काय आलं तुमचं 5/14. पण हे शॉर्ट स्ट्रेट ना आपण इथं शिकायलो, पेपर मध्ये पेपर देत नाही, त्याच्यानं समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. हे उदाहरण म्हणजे काय, 1/2 वजा 1/3 अधिक 1/3 वजा 1/4 अधिक 1/4 वजा 1/5 अधिक 1/5 वजा 1/6 अधिक 1/6 वजा 1/7. हे उदाहरणाचं हे रूपांतर आहे. कसं आहे बघा, 3 1 3 2 1 2 3 मधून 2 गेला 1 छेदाची गुणाकार 3 2 6. बघा इथं 3 2 6 आलं. अधिक काय आलं, 1/3 1/4 आहे, 4 1 4 3 1 3 4 मधून 3 गेला 1 उरला आणि या दोन्हीचा गुणाकार 4 त्रिक 12. अधिक इथं काय 1/4 वजा 1/6 आहे, तर काय करायचं 5 1 5. म्हणजे बघा ह्या उदाहरणाची ही थोडीशी पुढची स्टेप काढून सांगितली. म्हणजे काय केलंय, 3 1 3 वजा बे 1 बे खाली 2 गुणिले 3 केलंय. ह्याचं रूपांतर 3 वजा 2 1/2 गुणिले 3. इथं सेम तसं 4 1 4 वजा 3 1 3 खाली काय हो 3 गुणिले 4 म्हणजे 1/3 गुणिले हे 4 आणि हे अधिकचं चिन्ह जशास तसं ठेवून दिलंय. ह्याचं रूपांतर ह्याच्यात केलंय. मग बघा मी शॉर्ट स्ट्रिक सांगितलेली कशी होती बघा, हे -1/3 आहे, हे +1/3 आहे, हे -1/4 आहे, हे +1/4 वजा झालं, -1/5 +1/5 कटलं, -1/6 +1/6 कटलं, उरलं काय 1/2 वजा शेवटी 1/7. मग मी याच काय केलं 7 1 7 बे 1 बे वजाचं चिन्ह जशास तसं गुणाकार 7 2 14. 7 मधून 2 गेले काय हो 5 आणि ह्या 14 जशास तसे. मी 5/14 हे उत्तर कसं सांगितलं होतं पहिल्यांदा तुम्हाला, हे 7 घ्या इकडले 2 घ्या वजा करा आणि खाली त्या दोन्हीचा काय करा गुणाकार करा. ही झाली शॉर्ट आणि ही झाली समजून सांगण्याची पद्धत. तुम्हाला जे आवडतंय ते घ्या तुम्हाला. बघा असंच एक दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. 3च्या छेदात 1चा वर्ग गुणिले 2चा वर्ग अधिक 5च्या छेदात 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग अधिक 7च्या छेदात 3चा वर्ग अधिक गुणिले 4चा वर्ग अधिक 9च्या छेदात 4चा वर्ग गुणिले 5चा वर्ग अधिक 11च्या छेदात 5चा वर्ग गुणिले 6चा वर्ग. काय करायचं अशा उदाहरणामध्ये, शेवट काय हो 6चा वर्ग वजा पहिल्यांदा काय हो 1चा वर्ग, शेवट 6चा वर्ग गुणिले पहिल्यांदा 1चा वर्ग. वरी त्यांच्यात बघा शेवटच्या छेदातील शेवटची संख्या, पहिल्या छेदातील पहिली संख्या, या दोन्हीची वरी वजाबाकी, त्या दोन्हीच्या खाली छेदात गुणाकार करायचा. याचा आन्सर भेटून जाईल 6चा वर्ग 36 वजा 1चा वर्ग 1, 6चा वर्ग 36 गुणिले 1चा वर्ग 1. 36 वजा 1 किती आलं 35, 36 गुणिले 1 किती आलं 36. तुमचा आन्सर काय आलं 35 छेदामध्ये 36. 35 छेदामध्ये 36. समजलं तुम्हाला हे? हे बघा हे कसं आहे, 3च्या छेदात 1चा बघा 3च्या छेदात 1चा वर्ग आहे अधिक बरं जाऊ द्या
शॉर्ट ट्रिक समजली का तुम्हाला? हे खूप मोठा आहे, वेळ वाया जाईल आपला. पहिलं उदाहरण तुम्हाला समजून सांगितलंय कसं आहे ते. डबल एकच उदाहरण रिपीट करण्यात अर्थ नाही. ती शॉर्ट ट्रिक एकदम सोपी आहे, वेळ वाया जातो आपला, बाकी काय नाही. पुढचं उदाहरण बघा. 7/4 अधिक 4/5 भागिले 8/15 वजा 9/4 गुणिले 2/3 बरोबर किती? म्हणजे बरोबर किती? काय करायचं बघा, हे 7/4 लिहून घ्यायचं, अधिक हे 4/5. या भागाकारचं गुणाकार करायचं, पुढला अपूर्णांक काय करायचा? उलटा करायचा, 15/8 लिहायचा, वजा 9/4 गुणिले 2/3. आता काय करायचं, भागाकाराचं मी रूपांतर करून घेतलं गुणाकारात. आता गुणाकार अगोदर करून घ्यायचा, ज्याच्यासोबत गुणाकार आहे तो आधी करून घ्यायचा. बघा इथला गुणाकार मी करतो, 4 1 4 4 2 8 5 1 5 5 3 15. इथला गुणाकार बघा, 3 3 9 2 2 4. आता लिहून घ्या, 7/4 हे अधिकचं चिन्ह, उरलं काय 3/2, हे वजाचं चिन्ह, इकडे उरलं काय 3/2. 3/2 प्लस आहे, 3/2 मायनस आहे, गेट कॅन्सल, उरलं काय 7/4. 7/4 चं काय होतंय? 4 1 4, उरले किती 3, दशांश दिला, शून्य घेतला, 4 7 28, उरले 2, शून्य दिला, 4 5 20. म्हणजे तुमचं उत्तर 7/4 ऑप्शन मध्ये असलं तरी बरोबर, 1.75 असलं तरी बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. एका वर्गात 72 विद्यार्थी असून एका वर्गात 72 विद्यार्थी असून त्यापैकी 13/24 मुले आहेत. 13/24 मुले आहेत. त्यातील 1/3 मुलांची 1/3 मुलांची कबड्डी संघात निवड झाली. कबड्डी संघात निवड झाली. तर कबड्डी संघात किती जणांना निवडले? बघा काय हो, एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 72 विद्यार्थी आहेत. 72 विद्यार्थी असून त्या 72 विद्यार्थ्यांपैकी 13/24 कसे आहेत? मुले आहेत. म्हणजे 24 त्रिकम 72, 13 39 मुले आहेत. या 39 मुलापैकी 1/3 मुलांची काय झाली? कबड्डी संघात निवड झाली. म्हणजे 3 13 39. म्हणजे कबड्डी संघात किती जणांना निवडलं? 13 जणांना निवडलं. चला पुढला क्वेश्चन बघू. $9.99 plus 8.888 plus 7.7777 plus 6.6666 बरोबर क्वेश्चन मार्क. बघा सोपंच आहे, बेरीज करायची आहे, पण अनेक जण चुकतात. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं आणि सरळ सरळ काय करायचं? बेरीज करायची. फक्त काय करायचं? इकडून सुरुवात करायची म्हणजे मांडणी व्यवस्थित येते. 6.6666 5 वेळेस आहे. पुन्हा 7.7777 4 वेळेस. पुन्हा 8.888 3 वेळेस. प्लस 9.99 2 वेळेस. आता उरलेल्या ठिकाणी काय करायचे? शून्य देऊन टाकायचे, जेणेकरून बेरीज चुकली नाही पाहिजे. 6 7 आणि 6 13 ला 3 हाताला 1. 7 आणि 6 13 आणि 1 14. 14 आणि 8 किती हो? 14 आणि 8 22. 22 ला 2 हातचे आले 2. 6 आणि 2 8. 8 आणि 8 16. 16 आणि हे 9 7 16. 16 आणि 16 32 ला 2 हातचे आले
3 6 आणि 3 9 9 18 18 आणि हे 15 किती झाले 33 33 ला 3 हातचे आले 3 7 आणि 3 10 10 9 19 19 आणि हे 8 आणि 6 14 इथे एक टाकला 20 30 33 दशांश चिन्ह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देऊन टाकायचं. उत्तर काय आलं तुमचं 33.32 23 6. काय आलं उत्तर 33.32 23 6 म्हणजे 33.32236. असेच येतात. सोपा पेपर निघतो, मुंबईचा काल निघालेला होता तसा, आणि आपण कुठंतरी हातचा सोडून देतो. त्याच्यामुळे सराव असणं महत्वाचं आहे. हातचा किंवा कधी बेरीज चुकते. असंच दुसरं एक उदाहरण बघू. 1.11 अधिक 1.11 अधिक 1.111 अधिक 1.1111 अधिक 1.11111 म्हणजे काय केलं हो बघा. 1.1 2 3 4 5 वेळेस दिले, पुन्हा 1.1 2 3 हे 4 वेळेस दिले, पुन्हा 1.1 2 3 वेळेस दिले, पुन्हा 1.1 2 वेळेस दिले, पुन्हा 1.1 दिले. मग यांची बेरीज करायची आहे. जिथं काही नाही तिथं काय करा 0 0 0 देऊन टाका. बघा इथं 1 इथं 1 आणि 1 2 इथं किती 3 इथं किती 4 इथं किती 5 मग 1 2 3 4 5 इथं 5 दशांश चिन्ह आहे त्या ठिकाणी देऊन टाका. तुमचं उत्तर काय येतं 5.5432 1 5.5432 1. बघू आपण. जर 1.52 गुणिले 2.3 बरोबर 3.496 असेल तर 0.152 इंटू 0.023 बरोबर किती. बघा काय केलं. इथं एक स्थळ इथं 2 स्थळ एकूण 3 स्थळ गुणाकार केलाय आणि गुणाकारामध्ये 3 स्थळानंतर दशांश चिन्ह दिलंय. उत्तर तेच आहे 3496 आहे. फक्त इथं 1 2 3 इथं 1 2 3 6 स्थळानंतर दशांश चिन्ह 1 2 3 4 हे 5 हे 6 इथं दशांश चिन्ह. तुमचा आन्सर काय 0.003496. फक्त माइंडचा भाग आहे, बाकी काहीच नाही. आणि तुम्हाला सांगितलंय मी गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचं, गुणाकार करायचा. यांचा गुणाकाराला 3496. मग जेवढे त्या 2 अंकामध्ये दशांश चिन्हाच्या नंतरचे अंक आहेत, इथं 2 आणि इथं 1 3 आहे, तर 3 स्थळानंतर उजवीकडून डावीकडे दशांश चिन्ह द्या. इथं 6 स्थळानंतर आहे तर इकडे 6 स्थळ. जर स्थळ वाढवायचं असेल तर काय करायचं मध्ये 0 द्यायचं. बस काहीच. फक्त माइंडच्या आयक्यू पॉवरचे गणित असतात काही असं. एसपी तुमच्या माइंडशी खेळायला बघतो. किती असे उदाहरणं पटकून सोडली की पुढे काय अवघड उदाहरणं दिलेली असतात त्याला वेळ वाचतो. बघा 27.25 गुणिले 2.5 बरोबर 68.125. तर म्हणले तर 0.002725 गुणिले 2.5 बरोबर किती म्हणले. काय करायचंय हे 68 125च लिहायचंय. इथं बघा 1 2 3 स्थळ होते दशांशच्या नंतर दोन्ही अंकात मिळून इथं 3 स्थळानंतर दिलंय. इथं मोजायचं 1 2 3 4 5 6 7 स्थळ आहेत दशांशच्या नंतर दोन्ही संख्यात मिळून. 1 2 3 4 5 हे 6 हे 7 दशांश चिन्ह देऊन टाका. हे तुमचं काय असेल आन्सर असेल. समजाले का मी काय म्हणालो. जर समजत नसेल तर कमेंट बॉक्स खाली आहे. एखादी उदाहरण याच्यातलं समजत नसेल स्क्रीनशॉट काढायचा, कमेंट बॉक्स मध्ये ते गणित लिहायचं. सर समजलं नाही सेपरेट व्हिडिओ तुम्हाला त्या गणितावर. चारशे अधिक 0.04 अधिक 0.4 गुणिले 10 अधिक 0.004 अधिक 0.4 बरोबर क्वेश्चन मार्क. बघा सगळीकडे बेरीज दिल्या पण इथं गुणाकार दिले आणि आपण बघताना थोडीशी आपली नजर काय होते थोडीशी ब्लर होते आणि आपल्याला गुणिले बी अधिकच दिसते. मग तिथं आपण फसतो. म्हणून असं गणित टाकलेलं असते. काय करा 400 अधिक 0.04 अधिक या दोन्हीचा गुणाकार करा. 4 दाई 40. बघा हे शून्य कटला दशांश चिन्ह उडून गेलं. नाहीतर 4 दाई 40 एका स्थळानंतर दशांश चिन्ह एका स्थळानंतर द्या.
किती आलं उत्तर 4. 4 लिहून घ्या अधिक 0.004 अधिक 0.4. आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. तर हे 400, हे 400च्या पुढे काही नाही म्हणजे शून्य कितीने दिले तर काही फरक पडत नाही. मग काय करा तुम्ही 0.04 बेरीज वजाबाकी करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं. इकडचे आकडे इकडे लिहायचे, इकडचे आकडे इकडे लिहायचे, एवढं डोक्यात ठेवायचं. त्याच्यानंतर काय होत 4, याच्या पुढे काय नाही म्हणजे दशांश देऊन 0.0 देऊन टाका, काही फरक पडत नाही. आणि एखादी संख्या जर अशी दिली 0.04, याच्या पुढे किती बी शून्य वाढली आणि तुम्ही इकडे किती बी शून्य वाढवलं तर त्या शून्याला किंमत राहत नाही. ते फक्त आपल्या कॅल्क्युलेशन, जसं मी इथं 400 दिले आणि पुढे शून्य वाढले दशांश घेऊन, उगं कॅल्क्युलेशन चुकू नये म्हणून वाढले. तिथं 4 दिले आणि उगं दशांश देऊन मी शून्य वाढले, पण याची किंमत काय 4च शेवटी. 0.004 जिथं काही नाही तिथं दशांश चिन्ह देऊन टाका. जिथं काही नाही तिथं काय करायचे, शून्य देऊन टाकायचे आगावचे उगत. आपले कॅल्क्युलेशन बिघडू नये. इथं बघा या लाईनीत 4 आहे, या लाईनीत 4 आहे, या लाईनीत 4 आहे, या लाईनीत 4 आहे, या लाईनीत बघा इथं 0 आहे आणि इथं 4 आहे. मग तुमचं दशांश चिन्ह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी द्या. तुमचं उत्तर काय आलं 404.444 हे आन्सर आलं तुमचं. समजलं मित्रांनो? पाचच्या छेदात 0.1 चा वर्ग गुणिले 0.5 चा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क. आता बघा काय करायचं. हे 5 आहे छेदात 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.5 गुणिले 0.5. आता हा 5 जशास तसा गुणिले दशांशानंतर खाली बघा 1 2 3 4 आकडे आहेत. तर वरी मी किती शून्य वाढणार 4 शून्य. आता खालचे दशांश चिन्ह निघून गेले. खाली काय उरलं 1 गुणिले 1 गुणिले 5 गुणिले 5. 1 चं काय 5 गुणिले 1 काय आणि 1 गुणिले 5 काय 5 1 5च होणार. हा 5 कटला आणि हा 5 दोन्ही 10 उरलं काय तुमचं 2000. काय आलं तुमचं उत्तर 2000 आलं. पुढील अपूर्णांकापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा पुढील अपूर्णांकापैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हणले? पुढील अपूर्णांकापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पुढले अपूर्णांक आहेत 1/6, 1/21, 1/3 आणि 1/2. मी बेसिक मध्ये सांगितलंय जर अंश समान असेल आणि छेद वेगवेगळे असतील तर जो सगळ्यात लहान छेद तो सगळ्यात मोठा अपूर्णांक, जो सगळ्यात मोठा छेद तो सर्वात लहान अपूर्णांक. डन. मग आपलं उत्तर काय 1/2. खालील दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात लहान संख्या कोणती? बघा 38/9 भागिले 33/8 भागिले 25/6 भागिले 29/7. बघा उदाहरण काय झालंय, पुढील अपूर्णांकापैकी सर्वात लहान संख्या कोणती म्हणले आणि तुम्हाला 38/9 भागिले 33/8 भागिले 25/6 भागिले 29/7 दिले. मग अशा उदाहरणामध्ये काय करावं लागेल? तर अशा उदाहरणामध्ये मित्रांनो तुम्हाला भागाकार करूनच सोडवावं लागेल कोणता लहान आहे आणि कोणता मोठा आहे. कारण इथं अंश बी समान नाही, छेद बी समान नाही किंवा यांच्यातला फरक सुद्धा समान नाही. मग करा 9 चोक 36 उरले 2 दशांश दिला 9 दोन्ही 18 उरले 2 दशांश दिला 9 दोन्ही 18. आता बघा इथं 8 चोक 32 हे याचं झालं, हे याचं 8 चोक 32 उरला 1 शून्य दिला 8 1 8 उरले 2 8 दोन्ही 16. मग 6 चोक 24 दशांश उरला 1 शून्य दिला 6 1 6 उरले 4 6 6 36. पुन्हा 7 चोक 28 उरला 1 शून्य दिला 7 1 7
पुन्हा उरले किती 3 7 चोक 28 बघा 4.22 सगळ्यात मोठा आला. सर्वात लहान विचारलं तर कोणता आला हो 4.12 म्हणजे 33/8 हा अपूर्णांक काय हो तुमचा सर्वात लहान आहे. मोठा विचारला असलं कोणता आला असता 38/9 आला असता बरोबर. अपूर्णांक चॅप्टर वरचे असेच बेसिक वरचे सर्व उदाहरण आपण घेणार आहोत. बेसिक ते अवघड आणि एकही उदाहरण सोडणार नाही. आज आपण अपूर्णांक चॅप्टरचा भाग 2 इथं थांबू. उद्या आपण अपूर्णांक चॅप्टरचा भाग 3 घेऊ. जय हिंद मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर हे आपलं फ्रीमध्ये आहे, कुठं तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही. त्यामुळे तुमच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या गोरगरीब मित्रांना, मैत्रिणींना, भावांना, बहिणींना सुद्धा सांगा की असे असे यूट्यूबला मॅथ्स बाय मनोहर लेकुडगे सर आहेत आणि तू पण त्यांचे व्हिडिओ बघ. कुठं 1 रुपया तुला घालायची गरज नाही, क्लासेस लावायची गरज नाही. जय हिंद मित्रांनो. इथं आपण थांबू.